भगवंताचं दर्शन. ही कथा आहे भगवान रामाच्या जन्मापूर्वीची, जेव्हा भिल्ल आदिवासी कुळातील शबर राजाच्या घरी कन्या जन्माला आली. शबरीचा जन्म शरद पौर्णिमेला झाला. शबरीची आई इंदुमतीचं तिच्यावर खूप प्रेम होतं. लहानपणापासूनच शबरीला पशुपक्ष्यांची भाषा समजत असे. ती त्यांच्याशी बोलायची तेव्हा शबरीच्या आईने तिला पाहिले तेव्हा तिला काही समजत नव्हतं. काही काळानंतर एका पंडिताने शबरीच्या कुटुंबियांना सांगितले की भविष्यात ही संन्याशी होऊ शकते. हे कळताच शबरीच्या वडिलांनी तिचे नाते पक्के केले. लग्नाचा दिवस जसजसा जवळ येत होता तसे शबरीच्या कुटुंबियांनी बकऱ्या आणि इतर प्राणी आणून घराजवळ बांधले. त्या प्राण्यांची आता तिची चांगलीच गट्टी जमली होती. दिवस रात्र ती त्या प्राण्यांसोबत खेळत असे. पण आपल्या लग्नाच्या दिवशी आपण या प्राण्यांपासून दुरावू असे तिला तिच्या आईकडून कळाले होते. असे होऊ नये म्हणून तिने आईच्या विनवण्या केल्या, अश्रू ढाळले, पण सर्व व्यर्थ गेले. आईने सांगितले, तुझे लग्न होणार आहे म्हणून आम्ही त्यासाठी ही व्यवस्था केली आहे. तुझ्या लग्नाच्या दिवशी स्वादिष्ट भोजन तयार करून सर्वांना दिले जाईल. हे सर्व ऐकून शबरी दुःखी झाली. शबरीने बऱ्याच वेळा त्या प्राण्यांना मुक्त करण्याचा विचार केला की हे प्राणी इथे नसतील तर त्यांचा बळी थांबू शकतो. असे झाले नाही तर मी घरातून बाहेर पडल्यावरच हा बळी थांबेल. जेव्हा मी नसेल तेव्हा लग्न किंवा प्राण्यांना बळी दिला जाणार नाही. त्यामुळे निष्पाप प्राण्यांचा जीव वाचेल. असा विचार करून शबरी जनावरे ठेवलेल्या ठिकाणी पोहोचली. तिला वाटले की प्राण्यांना मुक्त करू शकले, परंतु ती तसे करू शकली नाही. त्यानंतर शबरी जंगलाकडे धावू लागली. धावत धावत शबरी पर्वतावर पोहोचली. तेथे सुमारे 10,000 ऋषी राहत होते. शबरीला वाटले की ती सुद्धा या वनात ऋषीमुनींची सेवा करून आपले जीवन कसे तरी जगेल. त्याच जंगलाच्या एका भागात ती शांतपणे राहू लागली. शबरी रोज ऋषीमुनींच्या झोपड्यांसमोर झाडू मारत आणि हवनासाठी लाकडेही आणत. ऋषीमुनींना समजू शकले नाही की त्यांचे हे कार्य जंगलात आपोआप कसे होत आहे. एके दिवशी एका ऋषींनी शबरीला पाहिले. तिला पाहताच तिचा परिचय विचारला. शबरीने ती भिल्ल आदिवासी कुटुंबातील असल्याचे सांगताच ऋषीमुनींनी तिला खूप फटकारले. शबरीला कल्पनाच नव्हती की आपली जात लहान आहे आणि आपल्या जातीमुळे ऋषीमुनींचा अपमान तिला सहन करावा लागला. एवढे होऊनही शबरी प्रत्येक ऋषींच्या दारात पोहोचली आणि अंगण झाडून त्यांना गुरुदीक्षा देण्यास सांगितली. सर्वजण शबरीला तिच्या जातीमुळे त्यांच्या आश्रमातून हाकलून देत असत. हे घडत असतानाच बराच वेळ गेला. त्यानंतर शबरी मातंग ऋषींच्या झोपडीजवळ पोहोचली. तेथे पोहोचल्यानंतर शबरीने मातंग ऋषींना सांगितले की त्यांच्याकडून तिला गुरुदीक्षा घ्यायची आहे. त्यांनी आनंदाने त्यांच्या गुरुकुलात राहण्याची परवानगी दिली आणि देवाशी संबंधित ज्ञान देणे चालू ठेवले. शबरीनेही आपले गुरु मातंग ऋषींची सेवा करण्यास सुरुवात केली. कोणतीही कसर सोडली नाही. गुरुकुलाची सर्व कामे ती करत असे. शबरीवर प्रसन्न होऊन मातंग ऋषींनी तिची कन्या म्हणून स्वीकार केला. कालांतराने मातंग ऋषींचे शरीर म्हातारे झाले. एके दिवशी त्यांनी शबरीला बोलावून सांगितलं, मुली, मला माझे शरीर सोडायचे आहे. या शरीरात राहून बरेच वर्ष झाली. शबरी दुःखी मनाने म्हणाली, तुमच्या मदतीने मी या जंगलात राहू शकली. तुम्ही गेलात तर मी जगून काय करणार? तुम्ही पण मला सोबत घ्या. माझ्या शरीराचाही मी त्याग करेन. मातंग ऋषींनी उत्तर दिले, मुली, तू काळजी करू नकोस. राम तुझी काळजी घेईल. राम हे नाव ऐकून शबरीने विचारले, तो कोण आहे आणि मी त्याला कसं शोधू? मातंग ऋषी म्हणाले, राम दुसरा तिसरा कोणी नसून देव आहे. तो तुला तुमच्या सर्व चांगल्या कर्माची फळ देईल. तुला ते शोधण्याची गरज नाही. एके दिवशी तो स्वतः तुला शोधत या झोपडीजवळ येईल आणि त्याच्या हातून तुला मोक्ष मिळेल. तोपर्यंत तू या झोपडीत राहा. असे सांगून मातंग ऋषींनी देह सोडला. मातंग ऋषी गेल्यापासून शबरीच्या मनात एकच गोष्ट येत होती की भगवान श्रीराम स्वतः तिला भेटायला येणार. प्रभू रामाला भेटण्यासाठी ती रोज बागेतून सुंदर फुले आणायची आणि संपूर्ण आश्रम सजवायची. प्रभूसाठी मनुके तोडायची, फळे तोडायची. देवासाठी बोरे निवडताना शबरी त्यांची चव घेत असे, जेणेकरून देव फक्त गोड बोरीच खाईल. देवाच्या दर्शनाच्या आशेने शबरी रोज फुले, बोरी गोळा करून आणत असे. अशीच अनेक वर्षे वाट पाहत निघून गेली.
शबरी ही आता म्हातारी झाली होती. एके दिवशी शबरी पाणी आणण्यासाठी आश्रमाजवळ तलावावर गेली. तेव्हा जवळच्या एका ऋषींनी तिला अस्पृश्य म्हटले आणि पळून जाण्यास सांगितले आणि तिच्यावर दगडफेक केली. तो दगड शबरीला लागल्याने तिला दुखापत होऊन रक्तस्राव होऊ लागला. रक्ताचा एक थेंब त्याच तलावाच्या पाण्यात पडला. तेव्हाच संपूर्ण तलावाचे पाणी रक्तात बदलले. हे सर्व घडत असल्याचे पाहून ऋषींनी शबरीला फटकारले आणि सांगितले की पापी, तुझ्यामुळे संपूर्ण पाणी खराब झालं. दररोज ऋषीमुनी आपल्या विविध ज्ञानाचा उपयोग करून पाणी शुद्ध करण्यासाठी करत. अनेक प्रयत्न करूनही काहीच झाले नाही. मग गंगेसारख्या अनेक पवित्र नद्यांचे पाणी त्यांनी त्या तलावात ओतले. त्यानंतरही तलावाचे पाणी स्वच्छ न होऊ शकल्याने ते रक्तासारखेच राहिले. त्याला वाटले, पाणी स्वच्छ करण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करूनही काहीही काम झाले नाही. म्हणून ऋषींनी कंटाळून आणि सर्व काही सोडून दिले. या घटनेनंतर अनेक वर्षांनी भगवान श्रीराम आणि त्यांची पत्नी सीतेच्या अपहरणानंतर तिच्या शोधात त्याच तलावावर पोहोचले. ऋषींनी त्यांना ओळखले. तेथे भगवंतांना पाहून ऋषींनी भगवंताचे पाणी साफ करण्यासाठी तलावात पाय ठेवण्यास सांगितले, परंतु पाणी तसेच राहिले. मग भगवान राम यांनी ऋषींना पाण्याचे रक्तात रूपांतर झाल्याची कथा विचारली. मग ऋषींनी शबरीला दगडफेकीची संपूर्ण कहाणी सांगितली. त्यानंतर राम म्हणाले की ती महिला स्वतः पवित्र आहे. ऋषी म्हणाले, ती खालच्या जातीची आहे, त्यामुळेच हे सर्व घडले आहे. त्याचवेळी भगवान श्रीराम म्हणाले, हे सर्व तुझ्या वाईट बोलण्यामुळे झाले आहे. शबरीला असे शब्द बोलून तुम्ही तिचेच नाही तर माझेही मन दुखावले आहे. तलावाचे पाणी या जखमी हृदयाच्या रक्ताची प्रतीक आहे. पुढे श्रीराम म्हणाले, ती आई कुठे आहे? मला तिला भेटायचे आहे. तोपर्यंत शबरी त्याच तलावाजवळ पोहोचते. त्याच दरम्यान शबरीचे पाय अडखळतो आणि तिच्या पायाची धूळ तलावात पडली तर सर्व पाणी स्वच्छ होईल. देव सगळ्यांना सांगतात, बघा, काय नाही केलं तरी पाणी साफ करता आलं नाही. आता तिच्या पायाची थोडीशी धूळ पडली आणि तलावाचे पाणी स्वच्छ झाले आहे. शबरीने रामाला ओळखले होते. त्यांना नमस्कार करून शबरी म्हणाली, देवा, तू माझ्याबरोबर झोपडीत चल. देवही आनंदाने शबरीबरोबर चालले. शबरीने भगवान रामांचे फुलांनी स्वागत केले. बोरी तोडण्यासाठी ती थेट बागेत गेली आणि तिने बोरी परत आणल्या. त्यांनी भगवान श्रीराम आणि भाऊ लक्ष्मण यांना प्रेमाने बोरी दिल्या. प्रभू रामही त्याच प्रेमाने त्या बोरी खाऊ लागले. उष्ट्या बोरी पाहून लक्ष्मणाला किळस आली आणि तो म्हणाला, भाऊ, या बोरी तर उष्ट्या आहेत, तुम्ही या कशा खाऊ शकतात? देवाने उत्तर दिलं, लक्ष्मण, या बोरी खूप गोड आहेत. शबरीमाईने आपल्या सर्वांना खूप प्रेमाने तोडून आणल्या आहेत. असे बोलून प्रभू राम प्रेमाने त्या बोरी खाऊ लागलेत. निघताना देव शबरीमाईला म्हणाले, तुम्हाला जे हवं आहे ते माझ्याकडून तुम्ही मागू शकतात. शबरी माता म्हणाली, मातंग ऋषींच्या सांगण्यावरून मी आजपर्यंत फक्त तुम्हाला पाहण्यासाठी जगत होते. आता तुम्ही मला मोक्ष द्या. मी तुमच्या समोर माझ्या शरीराचा त्याग करेन. त्याचवेळी शबरीने तिचा देह सोडला. प्रभू राम यांनी स्वतःच्या हातांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले आणि माता सीतेच्या शोधात पुढे निघाले. अशा प्रकारे मातंग ऋषींचे म्हणणे खरे ठरले आणि शबरीलाही रामाचे दर्शन झाले. तेव्हापासून भगवान रामाला शबरीचा राम असे देखील संबोधले जाऊ लागले. या कथेतून आपल्याला समजते की जरी खरी श्रद्धा असेल तर भगवंताचे दर्शन नक्कीच होते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.